अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। जयप्रकाश एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठ वडगाव वाणिज्य विभाग व परभण्णा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली। प्रमुख मार्गदर्शक श्री गणेश चप्पलवार, संचालक ॲग्रो टुरिझम विश्व पुणे यांनी उपस्थित सर्व उद्योजक व प्राध्यापकांना सविस्तर मार्गदर्शन केले। कृषी पर्यटन क्षेत्रातील भविष्यातील संधी अडचणी व्यवसाय व्यवस्थापन करण्यासाठी लागणाऱ्या कायदेशीर गोष्टींचं व शासनाचे धोरण व सवलती, सबसिडी, मार्गदर्शन व शेतीचे रूपांतर पर्यटनात करताना त्या व्यवसायाची ओळख निर्माण केली पाहिजे। प्रत्येक कृषी पर्यटन एक ब्रँड म्हणून नावारूपाला कसं आणलं पाहिजे, त्यासाठी शेतकऱ्यांनी आपले बलस्थाने ओळखून उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून आपली वेगळी ओळख निर्माण करता येईल, असे कार्यशाळेमध्ये उपस्थितांना सांगितले। त्यासोबतच प्राध्यापक शिवकांत पोपलवाड यांनी कृषी पर्यटन क्षेत्रातील आर्थिक बाबी येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना, शासकीय अनुदाने, GST यावर मार्गदर्शन केले। राजेंद्र सुतार, संचालक पन्हाळा कृषी पर्यटन केंद्र यांनी कृषी पर्यटन केंद्र चालवताना येणाऱ्या संधी आणि समस्या व त्या कशा सोडवायच्या हे त्याच्या प्रत्यक्ष घेतलेल्या अनुभवाआधारे सखोल मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सिद्धेश्वर डिसले हे होते। प्रमुख उपस्थिती प्राध्यापक प्रमिलाताई माने, संचालिका जयप्रकाश एज्युकेशन सोसायटी व प्राध्यापक सुनीता अमृतसागर, वाणिज्य विभाग प्रमुख उपस्थित होते। त्यासोबत महाराष्ट्रातून कृषी पर्यटन क्षेत्रातील उद्योजक व प्राध्यापक उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सुनीता अमृतसागर, वाणिज्य विभाग प्रमुख यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉक्टर प्राध्यापक सर्जेराव पद्माकर, मराठी विभाग प्रमुख यांनी केले व आभार प्राध्यापक शिवकांत पोपलवाड यांनी मानले। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।